ओम शांती. आज आहे 17/11/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जुनी दुनिया बदलून आता नवीन बनत आहे. तुम्हाला आता पुरुषार्थ करून उत्तम देवपद प्राप्त करायचे आहे. प्रश्न: सेवाभावी मुलांच्या बुद्धीमध्ये कोणती एक गोष्ट सदैव लक्षात राहते? उत्तर: सेवाभावी मुलांच्या लक्षात असते की धन दिल्याने धन खुंटत नाही, म्हणून ते रात्रंदिवस झोपेचाही त्याग करून ज्ञानधनाचे दान करत राहतात, थकत नाहीत. परंतु स्वतःमध्ये कोणता अवगुण असेल तर सेवा करण्याचा देखील उमंग येऊ शकत नाही. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांप्रती बाबा बसून समजावून सांगतात. मुले जाणतात. परमपिता दररोज समजावून सांगतात. जसे टीचर दररोज शिकवतात. बाबा फक्त शिकवतील, सांभाळतील, कारण बाबांच्या घरीच मुले राहतात. मातपिता सोबत राहतात. इथे तर ही वंडरफुल गोष्ट आहे. आत्मिक बाबांजवळ तुम्ही राहता. एकतर आत्मिक बाबांजवळ मूल वतनमध्ये राहता, मग कल्पामध्ये एकदाच बाबा येतात मुलांना वरसा देण्यासाठी किंवा पावन बनविण्यासाठी, सुख आणि शांती देण्यासाठी. तर जरूर खाली साकार वतनमध्ये येऊन राहत असतील. यामध्येच लोकांचा गोंधळ उडतो. गायन देखील आहे. साधारण तणामध्ये प्रवेश करतात. बाबा देखील सांगतात, मी या तणामध्ये प्रवेश करतो. तुम्हा मुलांना देखील आता समजत आहे. बाबा आम्हाला स्वर्गिक वरसा देण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात, मला कल्प कल्प पतितांना पावन करण्याची ड्युटी मिळाली आहे. बाबा म्हणतात, माझ्या मुलांनो, आता या पतित दुनियेला पावन बनवण्याचे आहे. जुन्या दुनियेला नवीन बनविण्यासाठी बाबा आलेले आहेत. जुन्या आणि नवीनच्या संगमावर जेव्हा कुठेही तुम्ही समजावून सांगता तर हे सांगा की पुरुषोत्तम संगमयुग आहे. बाबा आलेले आहेत. जी गोष्ट कोणीही जाणत नाही ती सांगावी लागेल. म्हणून बाबांनी सांगितले होते की हे जरूर लिहायचे आहे की आता पुरुषोत्तम संगमयुग आहे. नवीन युगाची अर्थात सतयुगाची चित्रे देखील आहेत. लोकांना कसे समजणार की हे लक्ष्मीनारायण सतयुगी नवीन दुनियेचे मालक आहेत? या चित्रावरतीही हे शब्द जरूर हवेत. पुरुषोत्तम संगमयुग हे जरूर लिहायचे आहे, कारण हीच मुख्य गोष्ट आहे. बाबा सांगतात, देवतांमध्ये देखील उत्तम पद आहेच या लक्ष्मीनारायणाचे. हे देखील आहेत मनुष्यच. यांच्यामध्ये दैवी गुण आहेत, म्हणून देवी देवता म्हटले जाते. सर्वात उत्तम गुण आहे पवित्रतेचा. तेव्हाच तर मनुष्य देवतांच्या समोर जाऊन माथा टेकवतात. बाबा सांगतात, आता 100 वर्षाच्या आत सर्व काही नष्ट होणार आहे. मग संगमयुगाला कमीत कमी 100 वर्ष तर हवीत ना. संपूर्ण नवीन दुनिया बनणार आहे. तुम्ही समजता, भारतामध्ये नवीन दुनिया असते, मग जुनी नष्ट होईल. आता आहे संगमयुग. नवीन दुनियेमध्ये जरूर देवी देवता होते, पुन्हा इथेच असतील. हा आहे राजयोगाचा अभ्यास. आता बाबा म्हणजेच परमपिता सांगतात, देहासहित ही सर्व नाती सोडून मामेकम मज एकाची आठवण करा, तर पावन बनाल. हे गीतेमधील शब्द आहेत. आहे देखील गीतेचे युग. गीता संगमयुगावरच सांगितली गेली आहे. जेव्हा की विनाश झाला होता, राजाई स्थापन झाली होती, पुन्हा जरूर होईल. हे सर्व आत्मिक बाबा समजावून सांगतात ना. बाबा सांगतात, मी कोणत्याही तणामध्ये आलो तरीही मी हेच सांगणार आहे.
बाबा सांगतात, मी तर फक्त म्हणतो की माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनून माझ्याकडे निघून याल. किती सोपे आहे. फक्त माझी आठवण करा. 84 चक्राचे ज्ञान बुद्धीमध्ये असावे. जो धारणा करेल तो चक्रवर्ती राजा बनेल. हा मेसेज तर सर्व धर्मियांसाठी आहे. घरी तर सर्वांना जायचे आहे. तुम्हाला आनंदाचा खूप पारा चढायला हवा. परमपिता परमात्मा म्हणतात, मामेकम मजे एकाची आठवण करा. तुम्ही तर तुमची विकर्म विनाश होतील. सर्वांना हीच आठवण करून द्या. बाबांचा संदेश देणे हीच एक नंबर 1 सेवा आहे. बाबा म्हणतात, मी सर्वश्रेष्ठ पतित पावन आहे. माझी आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील. हे नोट करा. बीकेचे नाव ऐकून घाबरतात. बोला, आम्ही फक्त बाबांचा संदेश देत आहोत. परमपिता म्हणतात, माझी आठवण करा बस. आम्ही कोणाची निंदा करत नाही. बाबा म्हणतात, मजे एकाची आठवण करा. फक्त एवढे जरी सांगितले तरी देखील दयाळू कल्याणकारी बनाल. घरोघरी संदेश द्यायचा आहे. पैसे कोणी देवो न देवो, बोला, बाबा तर आहेतच गरीब निवाज, म्हणजेच गरिबांचा कैवारी. आमचे कर्तव्य आहे घरोघरी संदेश देणे. ट्रेनमध्ये देखील तुम्ही संदेश देत रहा. तुम्ही जाणत आहात, आम्ही स्वर्गामध्ये जातो. कोणी शांतीधाममध्ये देखील जातील ना. रास्ता तर तुम्हीच मुले सांगू शकता. बाबा म्हणतात, तुमचे देलवाडा मंदिर पूर्ण यादगार आहे. दिल घेणाऱ्याचा परिवार आहे ना. महावीर महावीरनी आणि त्यांची संतान हे पूर्णपणे तीर्थ आहे. काशीपेक्षाही श्रेष्ठ ठिकाण झाले. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, घरोघरी जाऊन बाबांचा संदेश द्यायचा आहे. सेवा करण्याचा. पण करा. सेवेसाठी कोणतेही कारण द्यायचे नाही. दुसरा, कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. गुप्त खुशीमध्ये राहायचे आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आजचं वरदान. कल्याणकारी बाबा आणि वेळेच्या प्रत्येक सेकंदाचा फायदा घेणारे. निश्चय बुद्धी निश्चिंत भव. विस्तार. जे काही दृश्य सुरू आहे त्याला त्रिकालदर्शी बनून बघा. हिम्मत आणि उल्हासामध्ये राहून स्वतः देखील समर्थ बना. समर्थ आत्मा बना आणि विश्वाला सुद्धा समर्थ बनवा. आपल्याच वादळांनी डगमगू नका. अचल रहा. जो वेळ मिळाला आहे, सोबत मिळाली आहे, अनेक प्रकारचे खजिने मिळत आहे, त्यांच्यापासून संपत्तिवान आणि समर्थवान बना. संपूर्ण कल्पामध्ये असे दिवस पुन्हा येणार नाहीत. म्हणून आपल्या सर्व चिंता बाबांना देऊन निश्चय बुद्धी बनून कायम निश्चिंत रहा. कल्याणकारी बाबांच्या आठवणीत आणि वेळेच्या प्रत्येक सेकंदाचा लाभ घ्या. आजचं बोधवाक्य. बाबांच्या संगाचा रंग लावा म्हणजे मग अवगुण समाप्त होतील. बाबांच्या संगाचा रंग लावा म्हणजे मग अवगुण स्वतः समाप्त होतील. अच्छा. ओम शांती.